मी काल या विटाचा व्हिडिओ बनवला होता, तो भयंकर प्रसिद्ध झाला आणि त्याला भयंकर लाईक्स आणि कमेंट्स आले। तर या विटाबद्दल सविस्तर माहिती सांगण्यासाठी मी तुम्हाला आज परत व्हिडिओ बनवत आहे की सगळे कमेंट्समध्ये विचारत आहेत की याचे रेट किती आहेत, कुठे मिळतात, कुणाकडे मिळतात, हे सांगा म्हणत होते। तर आज रामागोंडी यांच्यासोबत मी आणि आमचे कॅमेरामॅन सागर हा व्हिडिओ बनवत आहे। या विटाची साईज हे बघा, या विटाची साईज आहे अशी 3, अशी 6 आणि अशी 9 इंच आहे। आणि आता ह्याच्यात पण एक लहान वीट तिथं त्यांच्या गोडाऊनमध्ये आहे, ती 4 इंच, 3 इंच आणि 9 इंच म्हणजे दोन्ही प्रकारच्या विटा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। आणि हे विटा बनवतात कुंबळा या गावामध्ये। यार गणपती एनेचवंडी आणि मयूर एनेचवंडी हे दोघंजण ह्याचं प्रोडक्शन करतात आणि भयंकर उत्तमरित्या याचं हे करतात। ह्याच्यामध्ये जे देवगड चिरा आहे त्याची माती, ते देवगडवरून माती आणतात, सिमेंट वापरतात आणि काहीतरी केमिकल वापरून कॉम्प्रेस करून ह्या विटा बनवतात। आता ही वीट मी तुम्हाला टाकून दाखवतो, इथं बघा, टाकून दाखवतो। हे बघा, ही वीट आहे तशी आहे, ह्याचा एक पण कॉर्नर कुठं फुटलेला नाही। अशा पद्धतीची याची जी मजबूती आहे ती आपल्या खानापूर वीट किंवा लोकलमध्ये वीट मिळते त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी याची आहे। आणि आता किंमत विचारत होते मला कमेंट्स करून की सर याची किंमत किती आहे सांगा। तर ही जी वीट आहे, ही मोठी वीट, ह्या विटेची किंमत आहे 16 रुपये पोच। आपला संकेश्वर, गडिंग्लज, परत इकडं जवळच्या भागात 25 किलोमीटरपर्यंत कुठंही गरज असेल तर 1000च्या जर डिमांड असेल, 1000 जर पाहिजे असतील 1000पर्यंत विटा तुम्हाला पोच मिळतील 16 रुपयेमध्ये। आणि याच्यापेक्षा लहान जी वीट आहे ती 8 रुपये पर पीस पडते, 8 रुपये पर पीस। आणि एका ट्रॉलीमध्ये 2000 विटा येतात। 2000 विटापर्यंत तुम्हाला घरपोच दिली जाते, ट्रान्सपोर्टचा कोणताही खर्च घेतला जाणार नाही। आणि जर तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये पाहिजे असतील तर त्याही तिथं फॅक्टरीमध्ये मिळतील। तर मी माझ्या घरासाठी आणून वापरलेल्या विटा आहेत त्या, आणि त्याच्यामध्ये मला चांगली क्वालिटी भेटली म्हणून हे मी व्हिडिओ बनवत आहे। आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये नवयुवक चांगल्या कामासाठी उद्योगामध्ये आपलं करिअर करत आहे, अशा उद्योगाला प्रतिसाद मिळावा सर्वांचा, त्या उद्देशानं हा मी व्हिडिओ बनवत आहे। आता मी जिथं जिथं विटा लावल्यात, 5000 विटा कुठं लावल्यात हे दाखवतो। हे बघा, ह्या विटा ठेवल्या तिथं, परत हे बांधकाम पूर्ण ह्या विटानं झालेलं आहे। हे बांधकाम बघू शकता तुम्ही, तिथं हे पुढच्या बांधकामासाठी त्यांनी दम करून ठेवलं आहे। ह्या विटा 3 ठिकाणी आता म्हणजे एकदा ट्रॅक्टरमधनं चढवले, ट्रॅक्टरमधनं उतरले, परत तिथं वरती आले, पण एकही कॉर्नर ह्याचा फुटलेला नाही। आणि ही पण वीट तुम्हाला खाली टाकून दाखवतो, खाली पडलं की कॅमेरा खाली करायचा। हे बघा, एवढ्या उंचीवरून टाकतो, हे बघा, पाहिला, वीट आहे तशी आहे, म्हणजे एवढी मजबूतीची वीट तुम्हाला कुठलीही भेटणार नाही। तर ही बघा, परत कुठं कुठं लावलं बघा, इकडे बघा, या दाखव, पटपट चला फिरा, असं करा, इकडे बघा, या आमच्या बघा, पटपट या, हा आमचा 3रा मजला आहे। तुम्ही खाली बघू शकता इथून किती उंची आहे, इकडे आसपास परिसरामध्ये किती म्हणजे उंची आहे। एवढ्या उंचीवरती हे मोठ्या विटा ज्या आहेत त्या वरती आणणं खूप म्हणजे अवघड काम असते। आणि मोठ्या विटा जास्त वजनाच्या असतात, त्या इथं बांधण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला बिल्डिंगवरती वजन पण जास्त होते। सगळीकडे कॉलम असल्यामुळं फक्त एक पडदी म्हणून ह्याचा वापर आपण करू शकतो। संडास बांधणे, बाथरूम बांधणे, पडदी बांधणे, किंवा 9 इंच तुम्ही 9 इंचाची भिंत बांधू शकता मोठी। अशा पद्धतीचं खूप उत्तम प्रकारचे विटा आहेत। तर ज्यांना काही म्हणजे गरज असेल तर त्यांनी कुंबळा या गावामध्ये मयूर एनेचवंडी त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता। मी याचा फोन डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा फोन नंबर आणि त्यांचा ॲड्रेस देईन। धन्यवाद मित्रांनो।